मित्रांनो KG बैल प्रेमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। चॅनलला असाच सपोर्ट करा। आज आपण आलेलो आहे बांबवडे या गावामध्ये। 2010 साली एक बैल पळाला, बरेच फायनल घेतले आणि बरेच ट्रॉफ्या बक्षिसे किंवा अजून त्याचं नाव नाही, बैलाचं अजून मुलाखत झाली नाही। आज आपण त्याचा जीवन प्रवास घेऊया, कारण जो पळणारा बैल आहे त्याचा सगळा इतिहास कळायला पाहिजे। तर चला, बांबवडेकरांचा बलमा या। गाडी बाजूला। तर मित्रांनो, हाच तो बांबवडेकरांचा बलमा। या बाबांचा बैल आहे। बाबा नमस्कार। नमस्कार। बलमा नाव आहे ना त्याचं? हा, बलमा नाव। भरपूर वर्ष बैल पळाला। हो, भरपूर वर्ष पळाला। बक्षीस वगैरे भरपूर घेतली असतील ते ना? भरपूर वर्ष बक्षीस घेतलं। मित्रांनो, काही ढाली त्याच्या खराब झाल्या, त्यांनी सांगितलं की ठिक्यात वगैरे पोत्यात भरून ठेवलेल्या, काही थोड्याशा राहिल्यात त्या आपण दाखवूया कुठल्या कुठल्या आहेत। चला बाबा दाखवा की। या सगळ्या त्या डाली आहेत ना? हा, त्याचे डाणे 2 नंबर झाला, 2 नंबर झाला। फायनल 4 नंबर। 4 नंबर अंतरी ही मानकरवाडीचा आहे, ही लय जुनी आहे। करमाळा आहे। ही करमाळा आहे। ही सन्मान चिन्ह आहे। सन्मान चिन्ह जुन्या डाली आहेत सगळ्या। हा, जुना झाले। संदीप पालवे, शक्तिकुमार पालवे, पालवेवाडीची आहे काही। हा, पावलेवाडी। पावलेवाडी। गदा ही कुठली आहे हो बाबा? ही कदमवाडी गदा आहे। कदमवाडीचे? कदमवाडी। कदमवाडीला राहिलेला बैल? हा, बाटवडची ही गदा आहे। हा, आणि कदमवाडीचं चिन्ह आहे, होय सन्मान चिन्ह, ते घरी आहे। होय, म्हणजे बरेच बक्षीस त्याने घेतले असतील। पुन्हा अटक्यावरनं त्याला एक विठ्ठलाची मूर्ती भेटलेली आहे। आटक्यावरून? अटक्यावर। चालतंय मित्रांनो, ही त्याची राहिलेली बक्षीस आहेत। आपण सगळा जीवन प्रवास बाबांच्या कुठनं जाणून घ्या। तर मित्रांनो, आज सगळा त्याचा इतिहास जाणून घेऊया, कारण ज्यावेळेस इतिहास कोणत्याही गोष्टीचा माहित असेल त्यावेळेस सगळ्या गोष्टी घडत असतात आणि इतिहास विसरून चालत नाही। त्याचा मोठा इतिहास आहे बलमाचा। तर बाबा, पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा, नाव सांगा। निवृत्ती शिवाजी बनसोडे, बांबवडे। बांबवडे। आता हा आपण बलमा कुठून खरेदी केलेला? बैल हा मुंबईत आम्ही खरेदी केला। हम्म पण मूळचा बैल तो बाटवडीकरांनी लहान असताना घेतला होता। हम्म पुन्हा तो त्यांच्यापासून मुंबईवाल्यांनी मुंगाजी शेठ त्यांनी विकत घेतला। त्यांनी बऱ्याच फायनली बऱ्याच दिवस पळवला आणि त्याच्यानंतर त्यांनी आपला तो बैल त्यांना, कारण बदलीत बैल जरा म्हातारा झाला की विकायचा, म्हातारा झाला की अशा भावनेतून त्यांनी तो बैल विकाय काढला। तो बैल आम्ही घेतला। तो बैल आणला आम्ही इथं सांभाळा। मग त्याच्यानंतर आम्ही इथं फायनलला पहिला आम्ही फायनल घेतलं बाटवड्यात। बाटवड्यात आम्हाला 2 नंबर मिळाला। परत शिराळ्यात मैदान केलं, तिथं बी आम्हाला 1 नंबर मिळाला। पुन्हा कदमवाडी, शिराळचीच कदमवाडी, तिथेही 2 नंबर आम्हाला मिळाला। आणि अशी छोटी मोठी बक्षिसं त्याची भरपूर झाली। आता बाबा, तुम्ही सांगितले ही मैदान झाली, त्याला नंबर मिळवले, ज्यावेळेस आपल्या दावणीला आला त्यावेळेस त्याचं नियोजन कसं केलं? कारण ज्यावेळेस आपण नियोजन परफेक्ट करत असतो ना, त्यावेळेस तुम्ही सांगितले की फायनल होत असतात, गुलाल होत असतात। कसं त्याचं नियोजन केलं की बाबा हा बैल टाकला तर आपला बैल गुलालात राहू शकतो? तेच काय, आता आपण बैल चांगला सांभाळतो, पण नियोजन सगळं आमचा मुलगा करीत। त्याच्या नियोजन त्याचं पैर करणं किंवा काय त्याची तो बघायचा, पण आपलं सांभाळायचं काम माझं होतं। मी चांगला सांभाळतो। एक बैल सांभाळायचं म्हणलं तर एखाद्या मुलापेक्षा जास्त त्याचा सांभाळ चांगला करायला लागतो। त्याला काय रात्र आणि दिवस ते त्यावेळी बघायचा नसतो। जिथं ज्यावेळी जे वेळ येईल त्यावेळी त्याची सेवा करायची। पण त्याला इसमायचं नाही की बाबा आलाय पळून झोपलाय बसलाय घरात, असलं नाही। त्याच्यापाशी त्याचं खाणं पिणं जेवण मस्त झालं की पुन्हा आपण जाऊन जेवायचं। अशा पद्धतीने त्याची सेवा होती। आता तुम्ही सांगितलं मगाशीच पहिला फायनल हा घेतला, ज्यावेळेस पहिल्या मैदानात तुम्ही गेला तुमच्या दावणीला आल्यानंतर, त्यावेळेस त्याचा काही क्षण सांगचाल त्या मैदानातलं?
आता ते मैदान म्हणजे कसं होतं ते, कारण अड्डच चालू झालं, काय बंद काळ होता पहिला. अड्ड चालू झाल्याने आम्ही बैल आणला आणि ते मैदान पहिलं पडलं आणि इथला पैरा केला वाटेगावचा, ठोंबऱ्यांचा बैल होता त्या जोडीला. मग आम्हाला काय वाटत नव्हतं की बाबा, आम्हाला काय अपेक्षा नव्हतीच की नंबर बस, कारण अनुभव म्हणजे अंदाज नाही. पण ती गाडी आपली 2 नंबरला चांगलीच पद्धतीने चालली. सदळ कागदी शेमी पाळाला की लगेच गाडी बैल सोडली नाही, तशीच नेली तरी सुद्धा बैलाने 2 नंबर केला. त्यावेळेस पायरा कोणता होता? पहिला वाटेगावचा होता, काका ठोंबऱ्याचा बैल होता. ज्यावेळेस पहिल्यांदाच आपला गुलाल झाला त्यावेळेस काय मनामध्ये चाललेला की असं वाटलेलं की बैल आता महाराष्ट्रभर नाव करेल? नाही, बैल नाव महाराष्ट्रभर नाव करणारच की, पण तर काय नाव झालंच नाही, तर काय करायचं. म्हणजे कुठेतरी त्यावेळेस व्हिडिओ माध्यम नव्हतं बाबा, नाही, कमी होतं. आता आम्हाला शिराळ्यात जो नंबर मिळाला, 4 चाकोरीवर बैल पळाला. आता त्याच्या वेळेस तुमचं आता काय म्हणते ते क्रेन काय नव्हतं, ते मोबाईल वर त्यांनीच काढलं. 4 चाकोरीचा बैलाचा 3 नंबर आला. त्यांनी जाहीर केले की लगेच मी स्टेजवर चढलो. 1 नंबरला 4 नंबरचा बैल म्हटलं 1 नंबरला आला. त्यावेळी जरा बांधलो, नाही म्हटले बरोबर आहे, थांबा. त्यांनी बरोबर नंबर 1 नंबर दिला. म्हणजे त्यावेळेस व्हिडिओ माध्यम किंवा युट्यूब चॅनेल असं कमी असल्यामुळे जास्त बैलाचं जेवढं नाव पाहिजे तेवढं झालंच नाही त्याचं नाव, कारण त्याची कारकीर्द मोठी आहे. मग तिथनं परत कसा प्रवास चालू झाला त्याचा? मग काय जाईल त्या मैदानात तो पहिलं दुसरं आहेच, पण आपलं कसं छोटे मोठे मैदान असायची, तर ही 2-4 मैदान चांगली होती, चांगल्या पद्धतीने पळाला. आणि त्याच्या अगोदर त्याच्या जवानीत पळायला सांभाळायला तो बैल आमच्याकडेच होता, त्याच्यामुळे त्या जवानीत त्यानं चांगलीच मैदान बिनजोड भरपूर मारल्या त्यानं. काय त्याच्या पळायचं वैशिष्ट्य काय सांगायचं? काय आता वैशिष्ट्य म्हणजे कसं, त्याचं शरीर आणि त्याचं हड्डी जी आहे तीच मजबूत, त्याचं वैशिष्ट्य हेच आहे. अजून आता 2 वर्ष 1.5 वर्ष झालं बसून आहे. गाडी, टेम्पो, बैल, माणूस गेला तरी ते बांधील त्यानं तिथं खड्डा पाडायचा, ही त्याचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणजे अजून त्याच्या अंगात रग आहे, अजून सुद्धा पळाला असता, पण ऍक्सिडेंट झाल्यामुळे काय विलाज नाही. आता बाबा तुम्ही सांगितलं त्याचा अपघात झाल्यामुळे तो थांबवला तुम्ही, त्या काळात मैदानात कसे असायचे, म्हणजे कसं नियोजन असायचे मैदान, की बाबा आता कसं आहे बाबा व्हिडिओ माध्यम आहे किंवा वेगवेगळं आता चाकोरी एवढी मोठी किंवा पल्ला एवढा मोठा, त्या काळात कसं असायचं? काय त्याला जेवढा पल्ला असेल तेवढा तो पळायचा. त्याला असं कमी अंतर चालत नव्हतं. 1000-1500 फूट असेल तरी तो पळणार. आता त्यावेळेस निकाल कसा असायचा? कसं आता मागणी झाली दुरुस्त, निकाल काय जिथं काय आता म्हणते नको आता बोलायला. म्हणजे कसं आता, कारण व्हिडिओ नव्हतं त्यावेळी घासाघास झाली की गावचीच गाडी आली, मग परगावचा किस्सा बी पळू दे, गावचीच गाडी आली. आणि ती निर्णय पंचांचा, आपला पब्लिक बोलू शकत नाही. आता आम्ही असं बी तुमच्यासारख्या जुन्या लोकांच्या कुठं ऐकलंय की ज्यावेळेस पंच निर्णय द्यायचे त्यावेळेस तुम्ही कधी विचाराय पण जायचं नाही? काय करून चालायचंच नाही तिथं. काय कसं चालणार, कमिटी त्यांची, पंच त्यांचं, तुम्ही काय भाडं भरून आलाय, भरा बैल जावा, त्याच्याशिवाय काय मार्गच नाही. घरी आल्यानंतर कसं असायचं हो त्या काळात ज्यावेळेस गुलाल व्हायचा? गुलाल आता आम्हाला कशाला, पण पोराने आनंद वाटायचा त्याला. पोरं दंगा करायची, गुलाला भरलेली असायची, तर त्यासने आनंद वाटायचा. आम्हाला कशाला, आम्हाला की संध्याकाळी तिची सोय केली पाहिजे ह्याचा झालं ना आम्हाला. आता बाबा तुम्ही सांगितले त्याची सोय केली पाहिजे. गुलाल ज्यावेळेस बैल आपला करून येत असतो त्यावेळेस भरपूर आनंद असतो. तुम्ही सांगितलं जल्लोष मुलं करायचे, ते आत्ता पण करतायत मुलं, पण त्याची कशी काळजी घ्यायचं त्या काळात की बाबा बैल आता पळून आलाय? बघा, आपल्याला जे काय बैलाला लागतं ते सर्व माहित होतं. म्हणजे आल्यावर त्याला काय करायचं, त्याला
बाबा त्या सकाळ पुन्हा गरम पाण्याने धुवायचा की त्याला बसण्याची उठण्याची व्यवस्था, खाणं पिणं, त्याला रतीब वगैरे चारणं ही आपल्याला काळजी असणार, ते आपण व्यवस्थित करणारच. मित्रांनो, बाबांनी जसं सांगितलं ना की गरम पाण्यानं त्याची आंघोळ असेल किंवा त्याचा रतीब असेल, त्यामुळेच बाबा जुन्यातली जी बैल होती ना जास्त काय टिकून पळायची, होय है का नाही? काय व्यवस्थित ना. आता काय, आता सगळं नवीन पिढी आहे, आता काय सगळी बैलच. आम्हाला तेव्हा अनुभव कमीच. आता जुन्या नवीन मुलांनी अनुभव लय आहे. त्यांच्या इतका आता अनुभव आम्हाला नाही. बरोबर आहे? नवीन मुलं ऐकत नाही ते कोणाचं. आता नाही ऐकत. म्हणजे नवीन मुलं नक्की काय म्हणतात आता? नाही नाही, मला काय कळते म्हणा, पण ते म्हणजे बघा मित्रांनो, म्हणजे जसं पिढ्या बदलत गेल्या वाढत गेल्या तसं बदल भरपूर झाला, बदल झाला की आता. है का नाही? आता सगळ्या सुविधा झाल्या. कुठं अड्ड्यात गेले तर आता तक्रारी होत नाही, कारण मी शहाणा म्हणायचं काही काम नाही. कारण निकाल तिथे किरीवर दिसणार, त्याच्यामुळं भांडण तंटण असं काय होण्याची गरज नाही. आमच्या वेळेला जरा भांडणं व्हायची. त्याचं कुठलं आठवणीतलं मैदान सांगचाल अटीतटीचं? नाही तसं काय अटीतटी मैदान म्हणजे आमच्या विषयी काही अटीतटी झालीच नाही कधी, कारण त्यानं निकाल घेतलेला आहे खुल्लं, त्याच्यामुळे अटीतटीचा कुठं प्रश्न झाला नाही. म्हणजे कायम सुट्ट निकाल? सुट्टा निकाल. बैल मैदानात ज्यावेळेस न्यायचा, सकाळचं इथनं नियोजन तुम्ही करून मैदानात जायचा, त्यावेळेस असं ठरवून जायचं की संध्याकाळ गुलाल घेऊन यायचे? नाही, असं नाही. असं तिथं गेलं की आम्हाला गट पास केला, मग पोर आमची खुश होणार की आपण आज गुलाल हाय. गटापर्यंत काय आम्हाला वाटायला नाही आमचाच बैल पळणार, आमच्यापेक्षा पळणारी भरपूर आहेत, पण आम्हाला गट पास केला की त्यानं गुलाल घरी आणला ही आमच्या प्रत्येकाच्या मनात असणार. आणि त्यानं ते केलंय. तुम्हाला त्याचं आठवणीतलं आवडलेलं कुठलं मैदान सांगचाल? तसं मैदान म्हणजे आता मी आता मैदानाला जातात, मैदानाला मी सारखा नसतोच, कारण लांब ही असं कुठं जात नाही. हे बाटवडचं मैदान 1 नंबरच केलं, म्हणजे चांगलं त्यानं साथ दिली. पुन्हा शिराळचं एक चांगल्यापैकी झालं, आणि कदमवाडीचे मैदान चांगले झालं. काय किस्सा सांगचा मैदानात त्याचा आठवणीत कायम राहणार की तुमच्या तो क्षण डोळ्यासमोर, त्याला बघितलं की तो क्षण डोळ्यासमोर येतो? नाही येतोय, बरोबर आहे. तर काय सांगायचं, आपला बैल पळालाय, चांगलं झालं, हीच बाकीच काय. म्हणजे आनंद झालेला की त्या मैदानात चांगली चांगली बैल होती आणि त्या मैदानात बैलानं गुलाल घेतला, नंबर केला, त्यावेळेस भरपूर आनंद झाला. असा कुठला क्षण आहे का? क्षण बघा, आपला गट पास झाला की आनंद होणारच, म्हणजे आनंद असायचाच, पुन्हा नाराजी काय नसणार. अशी काय प्रत्येक मैदान तशीच झालेली. कुठल्या कुठल्या बैलांच्या सोबत पळाला? आता काय माझ्या एवढी बैल राहतील. बाटवरचं मैदान त्या ठोंबरेच्या वाट्यावरच्या बैलावर झालं. परत शिराळचं अटक्याचं उदयसिंग पाटील त्यांच्या बैलाबरोबर झालं. आणि कदमवाडीचं ते सिंगमचा मालक काय दोंडवाडी या बैलावर अशी मैदान झाली. बाकी आहेत मग पैरा पैरा सारखं चालू झालं. किती दिवसाच्या गॅपनं पळवायचा बैल? बैल आम्ही 4 दिवसाच्या गॅपनं पळायचं. 4-3. आता आत्ताच्या मैदानात आणि त्या कायच्या मैदानात काय फरक काय जाणवतोय का? नाही, आत्ताची मैदानात काय, माणसाने आता सगळं सोडून त्याच्याच पाठीमागे आहे. आता बक्कासूर 2 दिवसाने 1 दिवसाने पोहोचतोय, काय बैल एका महिन्यानं बाहेर काढते. ते काय प्रत्येकाच्या ज्याच्या त्याच्या ह्याच्यावर राहिलं. तसं आम्हाला 4 दिवस गेले बाबा बैल आपला पळत होता. कुठल्या खांदी पळायचा तो? दोन्ही खांदे पळत होता. कसं त्याचं स्पीड होतं पळायचं? खाली सुट्टीला होतं का दोर आल्यानंतर? ती काय, तिथे सुट्टी झाली की तो कडवरती एका चालीवरच येणार, कमी आणि जास्त असतं त्याच्या कावात येणारच नाही. ते आता ह्यो ड्रायव्हर आहे, आमच्या संग ड्रायव्हर कच्च्या सोडला की त्याला गाडी किती थांबायची, जेवढा पळालाय, जेवढं अड्ड्याचं रनिंग आहे तेवढाच पुढं थांबायचा याचा. त्याला गाडीच्या पुढं माणसं उभी करायची, तिथे थटवायचा, तरी बी तो अनेक 1000 फूट पुढे जायचाच.
असं त्याच काम होत. त्या काळात बैल पळाला तुमचा, त्या म्हणजे काळात व्हिडिओ माध्यम नव्हतं, पण नाव व्हायचं नाव म्हणजे आता भागातली जी लोक तुमच्या सगळी यायची मैदानाला. आता काय प्रत्येक जण व्हिडिओ करतोय, व्हिडिओ पाठवते, प्रत्येक जण व्हिडिओ करतोय, पाठवते, कुठं कुठल्या अड्ड्यावर पळाला. तसली काय आपल्याकडे सोयच नव्हती ती. मग त्या काळात ज्यावेळेस तो तुमचं नाव करत होता त्यावेळेस असा अभिमान वाटायचा का? आता अभिमान वाटला तर गावातली गावात आहे, बाहेर महाराष्ट्रात कुठं आहे. गावातली गावात वाटणार. भागातली माणसं सगळे असायची मैदानात. असायची की तुमचा 38 आणि का त्यानं अड्डा बघा केला होता ते आता माझ्या लक्षात आला. रेट्रे कारखाना. कारण अंधा पैलवानाच्या बैला बरोबरच पायरा केला होता आणि त्यांची 2 बैल होती. त्यांनी कराड जागी पायरा केला की आमची गाडी 4-5व्या नंबरला गेली तर चालेल, दुसऱ्या बैलाची गाडी 1 नंबरला त्यांना बसवायची होती. योगायोगानं हे 1 नंबर केलाच. तो माणूस पुन्हा इथं आला. आयला म्हणला भोत कुठलं, माझा 1 नंबर त्याला द्यायचा होता आणि हे न केला. असे झालेलं आहे. त्यावेळेस भरपूर आनंद झाला असेल. आनंद आहेच की, आनंद कुठे जाते का, आनंद असणार. कारण तुम्ही सांगितलं अटीतटीची लढत होणार होती आणि 1 नंबर केला त्याने. याचा 2रा 3रा होणार पण त्याचा 1 नंबर करायचा असं त्यांच्या डोक्यात होतं. पण हेनच केला 1 नंबर. ड्रायव्हर कोण असायचं त्याच्यावर? ड्रायव्हर आमचे आहेत की. भैया ड्रायव्हरने चालवले? भैया चालवले पण आणि दुसरे ड्रायव्हर असायचे की. त्यावेळी भैया तर आमचा नवीन झालाय 2 वर्षात, आपल्या चांगल्या गाड्या मागतो. भैया ड्रायव्हर काय सांगाल तुम्ही? पण गाडी त्याची हाणली आहे. मी पाक म्हणजे शेवट बैल हाणला, पण गट हाणला की मी सांगत होतो यो बैल आज फायनलला राहणार. त्याला किती पोही कळत नव्हतं. आता नॉर्मल जरा म्हणजे पायान क्रॅक झाल्यामुळं, नाहीतर त्याला कळत नव्हतं मी किस्त पोहतोय मैदानात. थोडा बैल पळत होता. त्याचं काय वैशिष्ट्य सांग? वैशिष्ट्य म्हणजे त्याला थोडं दूर तर आला नाही, पुढल्या 100 फुट तर एक गाडी माग पळत असली तर दूर दिसला पुढे बघत गाडी पास करायचं. मी 5-6 हाणलाय पण त्या नंबरातच हाणला. झालं त्या मैदानात माझ्याकडे तो गुलालातच आहे. उभा राहायला तर पुढं नाही, 100,000 फूट पाला असला तर 1000 फूट पुढे जाऊन थांबायचं. उभा तर राहायचं नाही, एवढं स्पीड आहे त्यात. बाबा आता तरी तुमच्या दावणीला किती बैल झाले असतील? बैल लई झाली पण असला बैल नाही. मी आता ह्यो आजारी पडल्यापासून 4 बैल बदलले. आपल्या हिशेबात बसतच नाही, फुकट दिल्या का दिली. बाबा कशी पार करता? पार काय जनावरांच्या अंगचीच ही लागते पावर. पार काय आपण हाय बाबा खिल्लार आहे, चांगला आहे, किल्लार असून चांगला असून काय तेवढ्या पुरतं काम करतो पुन्हा दिसतो, कशाला ठेवायचं त्याला, असं होते. आता ह्याला घेतलेला त्यावेळेस तुम्ही पारख केली असेल की? ह्याला काय पहिल्यापासून आहे, त्याची पार करायचा विषयच नव्हता. फक्त कसं हा लांब लांब जायचा, पळायला लांब लांब जायचा, पण मी काय लांब जायच नव्हतो. हे आपल्या माझ्या मर्यादितल्या भागात इथं एवढाच, लांब काय त्याच्याबरोबर मी जायच नव्हतो. पण त्याची आपली उठाठेव सगळी मी करणार. हे लांब आता पुण्याला गेला पळायला, इथनं घाटावर गेला, बंद काळात गेला. तरी किती वर्ष पळाला होतो अंदाजे? कमी 16 वर्षच कमी पळाला. 16 वर्ष, भरपूर कालावधी त्याचा झालाय पाहण्याचा. आता त्याचं वय उतारतच तरी सुद्धा त्याच्याकडे भरपूर ही होती उमेद. पण त्या अक्षेतमुळं थांबला. शेवटच्या क्षणापर्यंत पळालाय. पळाला शेवट काय अजून सुद्धा पळाला असला. कारण मित्रांनो मी ज्यावेळेस बैलाकडे आलो, बैल डिरकत होता. ती काय अजून त्याला त्याच्या जागा बघा किती बदलले त्या. आता तो एकटाच आहे, पण जिथं बांधील तिथं डाबरा काढलेला आहे. टेम्पो किंवा बैल गाडी गेली की त्याने उकरायला सुरुवात केली. फायनल किती झालं असतील त्याच्या काळात? त्याच्यात फायनल मला सुद्धा सांगता येणार नाही. 200-250? होय तेवढी झाली. 200-250 मित्रांनो फायनल म्हणजे जोक नाही. कारण पळणारा बैल असतो ना
बाबा तो खरंच पाहणारा बैल आहे, टिकून पाहणारा, त्यामुळे एवढं फायनल घेतलं असतील. कसं असतंय हम्म. शरीरच हम्म. एवढ्या दिवस पळायचं किंवा अजून या एवढा झालाय तरी डिरकायचं, त्या बैलगाड्या आल्या की, माणसं आली की, टेम्पो आले की, म्हणजे त्याचं ते रक्त आणि त्याचं शरीरच वेगळं. सगळ्यात मोठं बक्षीस किती घेतलेलं त्यानं? आता बक्षीस आपल्या भागातला आम्ही सांगतो, बैलगाडी आपलं चांदीची बैलजोडी हा. 65,000 रुपयाचं बक्षीस इथं भेटलं. त्या पद्धतीनं ह्याचं बी काय मला बाटवचं बक्षीस आठवण झालंय, पण चांगलं बक्षीस ते बी होतं. कदमवाडीचं बी चांगलं बक्षीस होतं. तुमच्या काळात किती बक्षीस असायची? आमच्या काळात काय परवेश 100 रुपये हा. आणि गाडी जिंकली की 1000 रुपये. गाडी जिंकली की 1000 रुपये. होय, ते पहिल्या नंबरला 1500 असायचं, कुठलं आणायचं बक्षीस. हा. ड्रायव्हरना किती द्यायचा हो? त्यावेळी ड्रायव्हर पैसे घेत नव्हता, आता जरा बाटकी झाली. हा. आता बाया ड्रायव्हर हसते ते. त्यावेळेस काय काय आता ड्रायव्हरांच्या बी जीवावरचा खेळ आहे, त्यांचं जो पोट आहे त्याला पैसे दिलेच पाहिजे. आता मिळतेच पैसे, ते आता बैलवाल्यापेक्षा ते ड्रायव्हरचा पैसे मिळते, कारण रिस्क भरपूर आहे की. तर काय जण मोडले ती, काय झालंय आयुष्यातनं उठले ती, त्यांना पैसे दिलेच पाहिजे. तो बैल आपल्या दावणीला आला, बैलानं काय शिकवलं तुम्हाला? का आता शिकवलं काय, त्यानं आपलं चांगलं शिकवलं झालं, त्याच्या नावाखाली महाराष्ट्रभर नाव झालं. बैलांच्या ह्यानं पोरगा समालोचक झाला, महाराष्ट्रात नाव राहिलं. त्या बैलामुळं दुसरी एक बुद्धी सुचली. आपले बैलांच्या साजाची दुकानं झाली 2, एक पुण्यात झालं, एक मुंबईत झालं. आणि या पोरासनी आपलं नाद लागलाय सारखी टोचन मागाय. आता बैल घ्यायचा, स्टॉपचाच घ्यायचा, ही शिकवली. आता म्हणजे ज्यावेळेस एखादा आपल्या दावणीला बैल पळत असतो, तो बैल भरपूर काय गोष्टी शिकवतो. शिकवलं त्याच्या आशीर्वादानं म्हणायचं आता झालंय, चाललंय, चांगलं चाललंय. मग आता ज्यावेळेस तुम्ही बैल घेत चला किंवा अजून असतील तुमच्याकडं, तर काय बघून, आत्ताच्या घडीला काय बघून घेणार बैल? आता बैल घ्यायचं म्हटलं तर त्याचे ते पळतोय कसा बघायचं, कुठलं गुलाल घेतोय का, काय करतोय हे बघूनच बैल घ्यायचा. गुलाल घेणारा बैल घ्यायचा. आता बालमाकडे जर पाहिलं तर त्याची जात नक्की एक्झॅक्ट कळत नाही, नक्की कुठली जात आहे त्याची? तसा तो म्हैसूरीच आहे. बैल म्हैसूरीच आहे, म्हैसूरी क्रॉस आहे. त्याला कडवी जात म्हणायची, कडवी कडवी. कारण त्याचं शरीर वैशिष्ट्य बघितलं ना तर लहान आहे, पण तरी एवढे स्पीड आणि एवढे 200-250 फायनल त्याने घेतले. तो सुटल्या चेंडू सुटल्या का तर सुटणार. तिचं शरीर चांगलं, बैल चांगला, खिल्लार नवं, म्हैसूरी नवं, क्रॉस आहे. आता तुमच्यासारखी जुनी लोक आहेत ना, बैलांचा सांभाळ एखाद्या मुलाप्रमाणे करायचे, ते सगळे घरातले झटायचे त्या काळात. आता तसं कमी बघायला भेटते. मग त्या काळात सगळे घरगुती सगळे सांभाळ करायचे, तुमचे मालकीनबाई असतील किंवा तुम्ही असाल, त्यावेळेस कसं असायचं? त्यावेळी कशी प्रथा ही जरा कमी पडत होती. मी ठराविक बैल असायचे. आता प्रत्येक घरात 2 बैल झाले आणि नवी पिढी सगळी बैलांच्याच मागला. त्याच्यामुळे आता आम्ही करीत होतो ते आता करीत नाही, ते स्वतःहून पोरच करते. आता ते आपण पुढे गेले बाबा बायका पोरं माग बघते, ते असं काही नाही झालेलं. आता ती पोरच सगळी व्यवस्था करते. म्हणजे पहिले सगळी फॅमिली मिळून सगळी करीत होते. आता नाही तसं कोण करीत. आता जिची नडती बाजू आहे एखादी काम करीत असेल, नाही तर आता सगळे तरुण पिढी सगळा उद्योग सोडते, त्या बैलाच्याच माग असते. आता त्या काळात शेती करत करत हे सगळं चालायचं. मग कसं एवढं मॅनेज करायचा? बैल आपला पळत होता 1 नंबरात,
मॅनेज काय करा, 4 दिवसात एक दिवस जायचा, 4 दिवस काम जोडायची बाकीच काय हम्म. ते जाय. मॅनेज करायला काय हम्म. आपण का रोज जायचं आहे का तिकडे? नाही. 4 दिवसात एकदा वेळ काढायचा आणि जायचं. हो, त्याच्या अगोदर कसं आपलं भागात इथं असलं तर जायचं, लांब कशाला जातोय मी? हम्म. मग आपल्याला त्रासच नाही, काम हायच की रोजच हम्म. करीत बसायचं. आता बाबा आत्ताच्या काळातली पण मुलं आपली मुलाखत बघतील, हम्म. त्यांना काय सांगचाल, काय म्हणजे त्यांना ह्या मुलाखतीतून शिकाय भेटेल, तुमचा अनुभव काय सांगचाल? आता माझा भाऊ अनुभव जर सांगितला हम्म. तर पोरं ती शाळा सुद्धा पाक सोडतील, हम्म. शाळेत जाणार नाहीत या बैलाच्या नादात. काय सांगायचं? आता काय, तर नाद जो करणार आहे तो आपलं स्वतःच बघणार, आता बाकीच्यांनी कोणाला ताप द्यायचा नाही हा. एवढं सांगणार. हा. ज्याने नाद करायचा त्यानेच बैल सांभाळायचा, दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही. हम्म. एवढं सांगणार, बाकीच काय सांगणार? म्हणजे जर नाद केला तर स्वतः सगळं बघायचं. सगळंच बघायला, हे नाद करणार आणि बाकी फुकट कशाला मारणार? हा. तिने कशाला ताप द्यायचा? म्हणजे आत्ताच्या पोरांनी हे शिकलं पाहिजे. शिकलं पाहिजे, मग तर काय पर्याय नाही. आता नोकरी बघणार नाही, शाळा बघणार नाही, बैलच बघणार हम्म. आणि बाकीची घरात आणून दुसऱ्याने सांभाळायची, हा. ही कसं जमणार? हम्म. नाद करायचा आहे नाही हम्म. आणि घरातल्या माणसाने सांभाळायचं नाही. आता ज्याने नाद करायचं त्याने सांभाळायचं, हम्म. हीच ह्या पोराला सांगायचं, दुसरं काय सांगायचं? हम्म. आता तो पळत होता, तुमचं नाव त्यानं केलं, भागात केलं. ज्यावेळेस पळायचा थांबला त्यावेळेस काय वाटलं की बैल आपला एवढा नामांकित बैल, एवढं आता त्यानं काय फायनल बघा, घेतलं. ज्या दिवशी बैल पडला ही पोर होता आमचं संघ, हा. रडलं. हम्म. आता आपल्याला लई वाईट वाटलं, आता पोराला आवरायचं का आपण आवरायचं? हम्म. म्हणून ते या दुःख ही झालीच, ती वाईट वाटतेच की. हम्म. तो नाही पळाला असता तरी चाललं असतं, हम्म. घरात गप शांत बसला असता तरी चाललं असतं. हम्म. पण आता जी अवघड परिस्थिती बसण्या उठण्याची, आताच ठीक आहे, हम्म. जसं त्याचं वय वाढेल तसं त्याला त्रासच होणार आहे. हम्म. आता आम्हाला कोणाला द्यायचा नाही, विकायचा नाही, हम्म. ठेवायचा आहे. हम्म. पण पुन्हा खिताबनं ह्याच्यासाठीच वाईट वाटलं, दुसरं काही नाही आम्हाला. हम्म. तो आता बाबा पळाला नाही, त्याचं बक्षीस आम्हाला येत नाही ना, आम्हाला त्याचा त्रास होतोय असं काही नाही. हम्म. बसून राहिला तरी चालतोय, पण आपला चांगला राहिला पाहिजे, काय एवढंच. बाबा तो तुमचा नातं आहे ना. हा ना, काय आता ज्यावेळेस तुम्ही बोलला तो रडायला लागला. नाही, त्यावेळी ती परिस्थिती होती, ते होता माझ्या बरोबर हम्म. त्यावेळी. म्हणजे बघा मित्रांनो, एखादा मुक प्राणी प्रेम किती लाळा लावतो माणसाला. तो बारका मुलगा आहे, तो रडायला लागला म्हणजे एखादा मुका प्राणी बाबा भरपूर काय शिकवून जातो आपल्याला. म्हणूनच त्याच्यावर आपलं लक्ष ठेवायचं, बाकीच काय करायचं. हम्म. आता तुम्ही सकाळपासून मी आपला बसलोय, हा. ते दोघांनी मला बसून दिलेलं नाही. हम्म. बैलद्वा, हा. बैलद्वा, हा. गप बसा की. नाही बैलद्वा, मुला बैलद्वा, अरे का नाही बैलद्वा. मग त्याने मला उठवून बैल धुवायला लावला, पुन्हा त्याने गुलाब बिलाला लावला. हम्म. बर म्हणले, मला काही माहित नव्हतं, हम्म. आपलं त्यांनी काम लावलं मला. बाबा मुका प्राणी आपल्या दावणीला असला तर समाधान वाटतं का हो? आपल्याला समाधान, जनावरांच्या बाबतीत आपल्याला फार मोठं समाधान आहे. हम्म. आम्हाला कुठलं पैसे किंवा काय धन असलं काय नाही. हम्म. आम्ही मोठं व्हावं, 4 बंगलं असलं काय नाही. आपल्याला जरा जनावर असलं की आपलं समाधान आहे. हम्म. जे पहिल्यापासून नाद आहे, जनावर हे आपल्या दावणीला पाहिजेच, हम्म. कायम राहणार. कायम राहणार. आता बघू पुढची पिढी आता कशी आहे, पण आपण तरी हायतवर असणार. त्याच्यासाठी व्याप काय का करायला लागणार. हम्म. आता तुम्ही त्याला ठेवलाय तुमच्या दावणीला, कायम तुम्ही सांगितलं मरेपर्यंत तो दावणीला राहणार. कारण त्यानं नाव केलंय तुमच्यासाठी, तो पळालाय, नंबर बक्षीस आणलेत, ढाले आणलेत. त्यानं आपल्याला, आमचं बांबवडं आता कुठल्या कोपऱ्यात आहे कोणाला माहित सुद्धा नसेल, हम्म. तरी आपलं बांबवड्याचं नाव तर निघते नव्हता. हम्म.
म्हणून काही ठेवायचं हम्म. तिची करायची सेवा. हम्म. जेवढी शक्य होती तेवढी करायची. तर मित्रांनो, असा होता बलमाचा जीवन प्रवास. बाबांनी सांगितला शेवटच्या क्षणापर्यंत ते त्याला दावणीला ठेवतील आणि त्याचा सांभाळ करतील. तर बाबा असाच सांभाळ सगळ्या मुलाने आत्ताच्या पण शेवटच्या क्षणापर्यंत केला पाहिजे. केलाच पाहिजे, करणार. ह्या मुलाखतीतून बाबांच्याकडून शिकाय चांगलं मिळालं आपल्याला. मित्रांनो, ज्यावेळेस एखादा बैल असतो त्याच्या काळात तो आपल्यासाठी मालकासाठी पळत असतो, बक्षीस आणत असतो ना, त्यावेळेस त्याच्या पडत्या काळात पण आपण त्याचा असा सांभाळ, जसं बाबा करतायत बलमाचा सांभाळ, तसाच केला पाहिजे. तर बाबा, तुम्ही आत्ताच्या मुलांना ही चांगली शिकवण दिली त्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, ज्यावेळेस बैलगाडी क्षेत्रात विजय होत असतो, गुलाल मिळत असतो, यश मिळत असतं, त्यावेळेस ड्रायव्हर, सुट्टी मेकर आणि त्याचा पैरेकरी, त्या जोडीदार, तर त्याचे सुट्टी मेकर पण आलेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया त्याचा सुट्टीचा बलमाचा कसा असायचा थरार. तर पहिल्यांदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव सागर संजय मंडले, वाटेगाव. ते सुट्टी किती वयापासून तुम्ही करत होता? तो लहान होता तेव्हापासून, पहिल्यापासून मी सुट्टी करतो. मुंबईला गेलो तर फक्त नाही, आपल्या भागात तिथं पळेल त्यावेळेला सुट्टी मीच, दुसरं कोण. आता सुट्टी जर व्यवस्थित झाली तरच विजय होत असतो. हो. काय सांगचाल सुट्टीचं वैशिष्ट्य? सुट्टीला कधी तो फसला नाही. जरी माझं लक्ष नसलं तरी तो झेंडा पडला की निघून जायचा. सुट्टीच्या बाबतीत एक नंबर असतो. थोडा दमवायचा पण काय अडचण यायची नाही, गाडी निघून जायची. आता तुम्ही त्याला जवळून बघितलाय? हो, पहिल्यापासून. तुम्हाला कुठलं त्याचं आठवणीतलं मैदान आठवतंय की बाबा हे मैदान त्याला बघितलं, बला मला आता दिकाल बघितलं की ती डोळ्यापुढे शेण येते? नाही, आपलं तिसराचं एक मैदान मोठं झालेलं, मोठं म्हणजे चांगली बैल होती, ती सगळी बैल होती. घाटावली आताची पळती ती बैल सगळी आलेली. त्यावेळेला त्यानं एक नंबर केला त्या मोठ्या मैदानात. ते एक मैदान चांगलं म्हणजे आमच्यासाठी चांगला आनंदच. हो, हिंदवी स्वराज मैदान झालं नाही, ती चांदीची बैल मिळाली आपल्याला, चांदीचा बैलजोड. ते एक मैदान खट्ट झालेलं पहिलं, त्यावेळेस एक आठवणीत आहे आमची ती मैदान. आता ज्यावेळेस त्याची सुट्टी तुम्ही करायला असायचा, झेंडावाला असायचा किंवा थरार चालू कालवा असायचा, त्यावेळेस मनामध्ये काय चाललेलं असं त्यावेळेस त्याची सुट्टी करताना? नाही, भीती वाटायचीच की आपल्याला. त्यावेळेला कसं असायचं, हे आता म्हणजे आता जरा बऱ्यापैकी रास्त चाललंय. त्यावेळेला कसं असायचं, एखादी बसलेली गाडी असली काय असली आणायची सोडून द्यायची, त्यावेळेला भीती वाटायची, आपण मागणं सुटतोय का काय करतोय तेवढं वाटायचं. पण बैल फसत नव्हता, जायचा नाही. सुट्टी झाली की गेला, गुलालात राहणार बैल. गट काढला की तो राहायचा. गटालाच एखाद्या मार खाल्ला तर मग बेनगोलाला चांगली मार. गट काढला की तो फायनलला राहतो. गटाला जरा स्पीड कमी लावायला, एवढं. मग ज्यावेळेस गुलाल व्हायचा त्यावेळेस तुम्ही पण असं, तुमचं त्यावेळेस वय काय होतं? वय तेवढंच की आपलं, म्हणजे आता मला वाटतंय त्यावेळेला 25 वर्ष होतं. 25 वय म्हणजे तुम्ही जवान एकदम. मग त्यावेळेस घरी आल्यानंतर आनंद कसा असायचा? आनंदी असायचा आमचा, जल्लोष असायचा अड्ड्यात. तर मित्रांनो, त्यांनी सांगितलं बलमाचं सुट्टीचं नियोजन करायचे, कसा थरार असायचा. तर आता बाबा आहेत, बाबा पुढच्या वाटचाली शुभेच्छा. तुमच्या दावणीला अजून बलमापेक्षा चांगली बैल गाडतेली ही शुभेच्छा करतो. धन्यवाद.